मापात माप नाही. सन्माननीय योगेश येरम ना येरम यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि आमच्या उदय परकर बुवा यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. आमच्या पप्पाने गणपती एका दिवसात फेमस झाला तो पोरगा. आमच्या पप्पाने गणपती शंकर आणि पार्वती आणि बसलो गणपती. शंकर आणि पार्वती आणि बसलो आमच्या पप्पाने एका दिवसात फेमस पोरगा झाला नाही बाहेर का एवढा. आणि आयशींनी पण त्याच काम केलं नाही. भारी नुसतं गाणं लावलं की आपल्या पोरग्यात नाचूक लावलं की आमच्या पप्पानी गणपती आणला. आऊस मोबाईल धरून पप्पानी गणपती आणला. पण पप्पा त्या का आणलं त्याचा सांगित ना. ए तू काय सांगितलं जांभळे म्हणता लय हलतस लय उडतस. अरे गोरा कुंभार पायी मूल तुडवलं की नाही. पण भक्ती काय होती त्याची. नाचता 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 मूल बुवा पायाखाली आले होते की नाही. पण भक्तीमध्ये विलीन झाला बुवा. आणि तू सांगतोस हरिभजनामध्ये नाचलं पाहिजे. हरिभजनामध्ये दंग झालं पाहिजे. हरिभजनामध्ये प्रत्येकाने नाचलं पाहिजे. त्याच्यासाठी भिंगाड दंगा घालण्याची गरज नाही ना बुवा. तू हलू नको तू हलू नको. तुझी कवटा फुटती. तू हलू नको. आय लव्ह यू झालंय ना एक लग्न. वहिनी फोन सकाळी करतो तुझं नवरो लय आय लव्ह यू म्हणता लोकांका. त्याचा पुन्हा लावून दे एकदा. काय प्रेम करा प्रेम करू नका. मी तर सरळ सांगतो करणाऱ्याने करा नाही करणाऱ्याने नका करू. माझ्या बापाशी तर काय जायचं नाही नाही काय जात नाही. महत्वाची मुद्दे ऑनलाईन महत्वाचा बरोबर की नाही. अरे लक्षात ठेवा व्हॅलेंटाईन डे करा नाही तर नका करू. आमचा विषय नाही. सारी डे साजरे करा नका करू विषय नाही बुवा. माझा एकच मत आहे. किती किती डे आलेले तो हगडे दिले होते का काय करतात भगवंतच माहिती. अरे ही नवीन नवीन आपण जनरेशन आमच्या वेळेला काय त्या नव्हता. पण माझा एकच सांगणं सगळे डे साजरे करा. पण लक्षात ठेवा 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती कधी विसरायची नाही. कारण तो बापाची जयंती विसरला तो जन्माला येऊन करंट जन्माला आला बुवा. काय कामाचा ना भैयाजी का खंजवणे का आहे. जांभळे म्हणायला टॉयलेट मध्ये गेलो तिथं गणेश जांभळे नाव माझा लिहिलेला होता. गणेश जांभळे तू हगायला आलास इकडे तिकडे बघायला आलास. तुझ्या मान्यवर होतच म्हणजे सगळ्या टॉयलेट मध्ये गणेश जांभळेचीच नाव आहे. सगळे मुंबईतले रूम तू घे आणि टॉयलेट माझ्या नावावर कर. मी आपलं बसून तरी राहणार मध्ये. अरे ह्याच्या मान्यवर राहू तसं बसले एका शानो म्हणतोय मी फुलो. अरे काय तू उदय आणि मी हसतोय. अरे माणसाने हसत राहिलं पाहिजे माहितीये तुला. तू इकडनं बघत ना राजेश खन्नाच वाटतोस. हो तिकडनं तुम्ही बघा विनोद खन्ना. पण आता तुम्ही पुन्हा बघला तर वडारी अण्णा. अरे बोलाय जात काय आहे लक्षात घे. छत्रपती शिवाजी महाराज ज्याला कळले ना त्याला आपल्या आयुष्यातले आयुष्य कसं जगायचं हे कळलं. कारण स्वतःच्या परिवाराचा विचार न करता रयतेचा विचार करणारा एकमेव राजा कोण असेल तर राजा शिव छत्रपती शिवाजी. एकदा जोरदार छत्रपती शिवाजी महाराजांसाठी झालं पाहिजे. आणि मराठ्यांची अस्मिता कोणताही धक्का न लावू देणे. 40 दिवस अन्याय सहन करणारा परिणामी डोळ्यात सळई खुपसून घेणारा जीव छाटून घेणारा अंगाची लक्तरे कापून घेणारा पण मराठ्यांची अस्मिता कायम ठेवणारा राजा तर कोण असेल तर राजे शिव छत्रपती संभाजी राजे. लक्षात ठेवा ज्याला राजे शिव छत्रपती कळाले त्याला आयुष्य कळाले. त्याला राजे शिव छत्रपती संभाजी महाराज कळाले
त्याला आयुष्यातला अर्थ समजला बुवा. भजन हेच तर भजन आहे. अरे जमिनी विकू नका, पोट तिडकीने सांगतात लोक. पण आज कोकणाचा पण आपण दुसराच काहीतरी करून टाकलेला दिसता का? कारण मूठभर पैशांसाठी, थोड्याच्या पैशांसाठी आम्ही आमची जमीन दुसऱ्याला द्यायला निघालो बुवा. आणि शेजाऱ्याची शेजाऱ्याला नसाई झालेली आहे की नाही? लाईट जरी गेली ना तरी जा बाबू बघ रे जरा त्या नागती बुवांची लाईट गेली काय रूमची. मग तो सांगणार आहे गेले 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 ना आता सगळ्यांची येला का गेली ह्याचा पडला नाही आहे. एखाद्या काळ्या ठकार पोरगी पांढरी फटाक पोरगी म्हणून लग्न म्हणून भेटली ना करू आणि घराकडे आली ना तरी पण चर्चा करतले हे काय झाला वर पांढरा ते दिला नाही म्हणून काय झाला, वर चालू ते म्हणून देऊन टाकली. कोणाच काय पडली नाही. कोणाच ऐकलं जांभळ्याचा चांगला भाऊ आहे तुझ्या मनातच नाही आहे. सुरुवातीकच सांगितलं जांभळ्या कुठून घेऊन पण भारी आहे, भारी माणूस काय नाही. तुला बुवा कायच नाही म्हणणार कारण काय झालं प्रेमामुळे सगळा चेंजेस झालेला आहे. हा जरा तिकडच फिरवा त्यांच्याकडे असं फिरवा हवा देवा पण बुवा उडून जा असं जरा फिरवा तिकडे. कारण हो हो तुम्ही हाच म्हणून मी बोलतोय नाही तर हा कधी मला मारील सांगता पण नाही. हो याचा मी नादात आईशपथ लागत ना. हो याचा हात कोण धरणार पण ना, याचा सुमाराचा कोण हातच धरणार ना. आईशपथ धरला तर वागतानच बाकी भारी माणूस आहे पण जबरदस्त आहे. आमच्या भावनेसाठी आईचं गाणं 100% घेणार कारण आई म्हटल्याच्या नंतर नाथ खुडा कारण विषय महत्वाचा आहे. कारण काय जन्मल्याच्या नंतर काय बोलायला शिकण्यासाठी 4 वर्ष लागतात आपल्याला है की नाही. जन्मल्याच्या नंतर बोलायला बाळाला शिकण्यासाठी लागण्यासाठी आपल्याला 4 वर्ष लागतात. बालपणी मी खेळत खेळत लहानपणी आपण खेळत असतो बुवा आईची माया काय करत असतो. बालपणी मी खेळत खेळत एकदा जोर करताना आपापल्या आई वडिलांसाठी होऊन जातो. कारण आई होणार अगदी मस्तपैकी 7-8 किलो फुला घेऊन आलो, टेबल सजवला आणि केक त्याच्यावर ठेवला. मला सगळ्या मैत्रिणींना बोलव, पारकर्णिक पण बोलव, राग मानता कामा नाही. मी नाही बोललो सगळ्यांका बोलव. सगळे आले, आमची वहिनी पण आली आणि अक्षरशः फुलाच्या गादीवर अगदी थाटा माटात केक कापलंय. पण शेजाराची शेजारणी नसाय असता बाजू बोली होती एक ती गेली आणि नवऱ्या सांगता हो बघा बघा जांभळं बघा काही मेलेलो असता. पण बायकोचा वाढदिवस कसं फुलाच्या गादीवर आधी केक कापून साजरो केला. नाहीतर तुम्ही लग्नात 15 वर्ष झाली पण असो कधी वाढदिवस साजरो केला. तो भडाकलो ना तो म्हणता गो त्या जांभळेन म्हणता वाढदिवस साजरो केला फुलाच्या गादीवर. त्याचा फुलाचा धंदो होतो म्हणून फुलाच्या गादीवर केला. माझो मिरचे तो जिसको समझा वो पातल अच्छा पाठी मागे बहुत समजा. पण आयुष्यामध्ये काय आहे प्रेम नका करू म्हणणार नाही. कारण हे जनरेशन वेगळं झालेलं आहे मंडळी. पूर्वीच्या काळातलं प्रेम वेगळा होता बरोबर की नाही. पूर्वीच्या काळात हे आता नव्हता तिकडनं ती SMS केला टुक 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 आला. पूर्वी तसं नव्हतं. एखादी समजा चिठ्ठी लिहायची असली ना तर कोणता पोरग्यात पकडायला लागायचा आणि चिठ्ठी देऊन प्राणप्रिय उद्या दुपारी 12 वाजता काजीच्या झाडाखाली भेट. तो काजीच्या झाडाखाली ते काय भेटू चिठ्ठी लिहून पाठवता. तो नेणारो 8 दिवस लागतात ते का पोचवाय. तवसर हेनं काजीचा अख्खा झाड साफ केला.
तोपर्यंत त्याला काही ती भेटली नाही. आता सारखा नाही आहे. रात्री 2:30 वाजता सुद्धा बापसाच्या आणि औषधीच्या मध्ये झोपांच्या टीम पाठवणार. हॅलो सोना काय करते. मग ती सांगणार नाही ना जागीच आहे. तर तो सांगणार मम्मी पप्पा झोपले का. मी सांगणार मम्मी झोपले पण पप्पा वळवळत आहेत. आत्ताचा जनरेशन आहे बुवा त्याला पर्याय नाही. मग तो सांगणार पप्पा पण झोपले की सांग तुमच्या म्हशीच्या गोट्याकडून तुला भेटायला येतो. हा मग तिला काळजी. ती सांगणार म्हशीच्या गोट्याकडे नाहीये पण पायाखाली बॅटरी लावली नाहीतर आमची म्हसबूळ लागलेली असता. बुवा हे जनरेशन झालं आता पर्याय नाही रे. ऐकलं सोन्या बाकी बरोच ना. तुला मला काही बोलायचंच वाटत नाही. आई वैतागल नाही तर काय करेल. अरे जो माणूस माझ्या संडासामध्ये माझीच नावं लिहून ठेवता तो करणार काय आधी. तुला काय वाटलंच नाही रे. म्हणजे माझा दुसरी काही कामच नाही लोकांचा वाचतच राहायचा. अरे असं पण बुवा काय आहे जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. पण अतिरेक खायच्या गोष्टीचा होता कामा नये की नाही. कारण अतिरेक शिशुपालाने केला मुंडकं छाटून घ्यावं लागलं. अतिरेक कौरवाने केला स्वतःचा नाश करून घ्यावा लागला. आणि बुवा अतिरेक महामुनी व्यासांनी केला कलियुगामध्ये गाढव होऊन वावरावं लागलं. त्याच्यामुळे अतिरेक हा कुणी केला नाही पाहिजे बुवा. बाकी तुम्ही सुंदर सांगितलं. पण माझं एक खरोखर मुलांना पण सांगणं आहे आणि आमच्या बहिणींना पण सांगणं आहे. खरंच सांगतो तुम्हाला जर प्रेम करायचं असेल केला आणि एखादा पसंत पडला तर 100% घरी येऊन सांगा. कारण प्रत्येक आईला वडिलांना वाटत असतं की माझ्या मुलीचं कन्यादान हे माझ्या हाताने झालं पाहिजे. बरोबर की नाही. खरोखर आणि औषधी बापसाची पण माझा एक सांगणार. जर पोरगीनं पसंत केलेला पोरगा भंगार असेल काय कमवतात नसेल आणि उद्या पुन्हा ती भीक मागत आपल्या दारात येणार असेल आणि नको कर म्हणून जरी पोरगी ती ऐकत नसेल एक जालीम उपाय करायचा. त्या पोरीचा जालीम उपाय बाजारात जायचा केस कापणाऱ्याच घेऊन यायचा. संध्याकाळ झाली की केस कापणाऱ्याच घेऊन यायचा. पोरगी टकला करून टाकायचा. शाप टकला करून टाकायचा. 6 महिने घरातनं बाहेर गेली तर मला दामडे बॉस कॉल करायचा. याला जरी झाला ना तर चिंपाडी घेऊन ना काळोख पडल्यावर सगळ्यांच्या लाईटी गेल्यावर झाले. ही वास्तविकता जगायला शिकलं पाहिजे. कारण लक्षात ठेवा ईश्वरासमान आई वडिलांची मान या समाजात खाली होणार नाही. याचं कृत्य तुम्ही कोणी काय करू नका. कारण लक्षात ठेवा आयुष्यामध्ये राजा दशरथ सुद्धा घरात पुत्र शोकाने मिळाला. त्याच्यामुळे कर्म हे कोणाला चुकलं नाही की नाही. या ठिकाणी गजराला सुरुवात करतो. गजराच्या माध्यमातून 100% मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणं जास्त लोकांना मला बोललेलं नाही. या ठिकाणी मी आमच्या माऊलींकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलं आईच्या गाण्यासाठी मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. हा 100% सांगणार काळजी करायचं काम नाही. अतिशय सुंदर या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी गजराला सुरुवात करतो. नामकरण सोहळ्याला आलो भाटनगरीला बुआ हरी नामी बुआ हरी नामी बुआ हरी नाम बुआ हरी नाम हरि नामाचा जप रामाचा मुखात जय परमेश्वर कुठं विनाश आहे तो तुमच्या रूपात विनाश आहे की नाही. राम नाम
हलवून टाकलेला काय दशानन रावण सुद्धा हलवू शकला नाही. म्हणजे भक्ती नामामध्ये किती आहे याचा विचार तुमचा तुम्हीच करा. कारण ज्याच्या एका नामाने पाण्यावर पाषांतरले, ज्याच्या एका नजरेने शबरी तरली, ज्याच्या पदस्पर्शाने अहिलेचा उद्धार झाला. लक्षात ठेवा नामामध्ये ताकद किती आहे की नाही. आज आयुष्यभर कष्ट करायचे मुला बाळांसाठी करायचे. पण माझं एक चांगलं सांगणं आहे, कमवलेलं खाऊन घ्या. प्रत्येकाने कमवलेलं खाऊन घ्या. पोरांसाठी शिल्लक ठेवा पण कमी ठेवा. एवढं पण शिल्लक ठेवू नका की फुकट भेटलेल्याची किंमत राहणार नाही. वास्तविकता आहे की नाही. जय श्रीराम म्हणून श्रीरामांचं गाणं 100%. हर घर में एक ही नाम, हर घर में एक ही नाम, एक ही नारा मेरे भारत का बच्चा, मेरे भारत का बच्चा, जय जय श्री प्रभु रामचंद्र की, सीतापति प्रभु रामचंद्र की, पवन सूत बजरंग बली हनुमान की. ही ताकद आहे. नाचा नाचा भजनात बुवा. मी म्हणतोय हा बरोबर ते तुम्ही घ्यायचं. घेणार बुवा, घेणार बुवा, घ्या तुमच्यासाठी बुवा घ्या. या ठिकाणी सन्माननीय रोहित घाडे यांच्याकडून आमच्या प्रणवासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. गुगल पेला मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद रोहित साहेब, तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आयुष्यामध्ये कर्म चांगलं पाहिजे बघा, नाहीतर काय नाही. लक्षात घ्या 5 भाऊ एकत्र लढले, कौरवांचा नाश झाला. बरोबर की नाही. 2 भाऊ एकत्र लढले, राम लक्ष्मण, रावण मारला गेला. पण 2 भावांमध्ये वैर झाला, वाली आणि सुग्रीव. बुवा संसाराचा वाटोळा झाला. त्याच्यामुळे भावाने भावाची साथ दिली पाहिजे. कोरोना काळात आपल्याला आपली जागा कळलेली आहे. बरोबर की नाही. कोरोना काळात आपल्याला आपली जागा कळलेली आहे. परमेश्वराकडे एकच योजना आहे, कधी पण चालू करू शकतो. ग्रामपंचायतीमध्ये 1000 योजना आहेत, त्या भेटताना मारामारी आहेत. पण परमेश्वराकडे बाबा आय लव्ह यू मला बोलू नको, माझं लगीन झालेलं आहे. माका एक बारको पोरगो, कदाचित मी तुका परवाडन तो परवडणार नाही. नाही त्या दिवशी त्याने घर केला. बायकोक सांगितलं गो पोराचे खाव पिछे लाड कर, पण पैशाचे लाड करू नको. हिनं तेवढंच लक्षात ठेवलं माझ्या बाईले. पोरगा आपला ह्या गरमीत ना मम्मी 10 रुपयाची कुल्फी खायची आहे. बायको एकच बापू सांगून गेलो खाऊ पिछे पैशाचे लाड नाही. पुन्हा 10-15 मिनिटांनी पोरगो जायचो मम्मी 10 रुपयाची कुल्फी खायची. फडेशिया वाट धरला तो भैयाजी मागणं धावतो. हे परा अरे हे परा अरे 4 कुल्फ्या खाल्लंच पैसे गय म्हणतो. बापाची माझ्या सांगितले ना खाऊ पिऊचे लाड पैशाचे कोणाचे लाड करायचे. काय कर्म आपली करतो. हल्लीची पोरं या ऐकतच नाही. आई शकत भारी आहे, त्यांच्यापेक्षा स्वाद आहे. पण भक्ती हा महत्वाचा विषय आहे. म्हणून म्हणतो बघा हरिनामाचा गप रामाचा देवाचा
करून घ्या. पुढचा जन्मभू आपल्याला भेटेल की नाही सांगता येत नाही, आहे की नाही. म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येकाकडे मोबाईल आहे. या वर्गाकडे मोबाईल आहे. मगापासून हात दुखला तरी तो खाली ठेवीत नाही. हात एक बदलता दुसरं धरता. काय आहे, म्हाताऱ्यांपासून कोताऱ्यांकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे. माझा एकच, आपण फोटो काढू, मेल्याच्या नंतर तुम्हाला आणि मला एकाच फोटो जायचा. नो हालिंग नो डुलिंग, ओनली गरमी फिलिंग, आहे की नाही. तुमच्यासाठी बापावरचं गाणं घेतो पहिले, बरोबर लगेच घेतो. तुमच्यासाठी बापावरचं गाणं. खिडकी बंद करून टाका रे. भाव प्रेमाचा वश देवाचा. बाप हा बाप असतोय की नाही, 100%. तुमच्यासाठी हे गाणं. अहो कळला नाही कसा तुना बाप, बाप शाप नसे डोक्याला ताप. बाप डोक्याला ताप नसतोय की नाही. ए इकडे नको जाऊ, बापा मारील, तिकडे नको जाऊ, पप्पा मारील, आईने. हा आहे की नाही. बाप बाप असतो म्हणून म्हणतोय. अहो कळला नाही कसा पुन्हा बाप, बाप शाप नसे डोक्याला. बापाची पहिली पडते, बापाची पहिली पडते. बाप शाप नसे डोक्याला, बाप शाप नसे डोक्याला. बापाची पहिली पडते, बापाची पहिली पडते. त्याचा बापा पुत्र शोक करून आपलं पालकांना सोडला. बाप पुण्याची होते मोद, बाप पुण्याची होते मोद.